जय भारत, जय शिवराय, जय भीम मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत प्रेम बिराडे, ज्यांनी लंडन इकडे राहिले आहेत आणि तिकडे ते नोकरी करण्यासाठी गेला होता. तर त्याचं प्रकरण हे इंस्टाग्रामवर आणि सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचं काय प्रकरण आहे, काय कॉलेजने जातीवाद केला आहे, काय केलं आहे, सगळं आपण जाणून घेणार आहोत. नेमकं प्रकरण काय आहे प्रेम बिराडे याचं, तर आज आपण या चॅनलवर जाणून घेणार आहोत. SR यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्वक मिळत राहतील. तर चला, थोडाही उशीर न होता आपण ह्या व्हिडिओला सुरू करूया. चला. प्रेम बिराडे लंडनमध्ये नोकरी गमावली. विद्यार्थ्यासाठी पुण्यातील कॉलेजसमोर वंचितचं आंदोलन. प्राचार्य म्हणतात प्रेम बिराडे शिक्षण संस्थांमधील जातीय भेदभाव थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करावी अशा मागण्या वंचितचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट अरविंद तायडे यांनी केले. मॉडेल कॉलेजच्या प्रशासनाकडून विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायकारक वर्तनाचा तीव्र निषेध करत वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी संघटनेने कॉलेजसमोर आंदोलन केले. यावेळी कॉलेजमधील सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की केल्याचे आंदोलकांनी सांगितले. प्रेम बिराडे याला न्याय मिळावा. मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर निवेदिता एकबोटे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर गजानन एकबोटे, प्रा. अंजली सरदेसाई, प्राध्यापक लॉली दास यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करावी. शिक्षण संस्थांमधील जातीय भेदभाव थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशा मागण्या केल्याचे वंचितचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट अरविंद तायडे म्हणाले. काय आहे नेमकं प्रकरण आपण जाणून घेऊयात. मॉडेल कॉलेजने आपल्या शैक्षणिक कागदपत्राची पडताळणी करून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याने आपल्याला ब्रिटनमधील कंपनीतील नोकरी गमवावी लागली आहे, असा दावा प्रेम बिराडे या तरुणाने केला होता. महाविद्यालयाच्या प्रशासनाने जातीय भेदभाव करून व्हेरिफिकेशन केले नाही असा आरोपही प्रेमने केला आहे. दरम्यान कॉलेजने सर्व आरोप फेटाळले असून विद्यार्थ्याला प्रमाणपत्र उपलब्ध करून दिल्याचे सांगितले, असं हे कॉलेज सांगते. आणि प्रेम बिराडे सांगतोय की मला काही दिलेलं नाही. आता कोणाचं काय खरं काय खोटं आपण जाणून घेऊ पुढं. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समध्ये प्रेमने 2020 ते 24 या कालावधीत BBAचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी प्रेम ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्समध्ये गेला. या विद्यापीठात प्रवेशासाठी कॉलेजने विद्यापीठाला 2 पत्र दिली. दरम्यानच्या कालावधीत प्रेमला नोकरीची संधी मिळाली. काही दिवसांनी प्रेमच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी ब्रिटनमधील कंपनीने मेलद्वारे कॉलेजला विचारणा केली. मात्र कॉलेजने पडताळणीला टाळाटाळ केल्याने स्वतः प्रेमने विभाग प्रमुख, उपप्राचार्य आणि प्राचार्यांशी संपर्क साधून पडताळणी करून प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा केला. मात्र प्राध्यापकांनी आपल्याला जातीबाबत माहिती विचारून वरिष्ठांच्या आदेशावरून प्रमाणपत्र देता येणार नाही असे सांगितल्याचा दावा प्रेमने केला आहे. याबाबतची संपूर्ण अपभीती प्रेमने सोशल मीडियावर सांगितल्यानंतर कॉलेज प्रशासन आणि प्राध्यापकांवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची देशपातळीवर चर्चा झाल्याने कॉलेजने 14 ऑक्टोबरला प्रमाणपत्र दिल्याचे जाहीर केले. दरम्यान प्रेम हा महाविद्यालयाच्या बदनामीसाठी सोशल मीडियाचा वापर करीत आहे. त्यांची कृती बदनामी, सायबर छळ आणि समाजाला भडकावणे या अंतर्गत येतात. संबंधित विद्यार्थ्याबाबत पोलिसांनी कायदेशीर कारवाई केल्यास प्राध्यापक वर्गाचा छळ आणि महाविद्यालयाची बदनामी थांबेल, असे स्पष्टीकरण प्राचार्य डॉक्टर निवेदिता एकबोटे यांनी दिले. आपले मत मांडा. आता बघा मित्रांनो, कॉलेज हे सगळं बोलत आहे. आता प्रेम म्हणतोय की मला अजून त्यांनी पुरावा पेपर दिले नाही
आणि कॉलेजवाले सांगते की आम्ही त्याला सगळं दिलं आहे, पण हा आमच्या कॉलेजची बदनामी करतो आहे, असं करतो आहे, तसं करतो. आता कोणाचं खोटं आणि कोणाचं खरं हे तुम्ही स्वतः मित्रांनो माहिती काढून घ्या. कारण जी माहिती मला मिळाली आहे ती मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेली आहे. आता कोणाचं खरं आहे आणि कोणाचं खोटं आहे हे कोणास ठाऊक. तरी कशी वाटली माहिती? सो फायनली मित्रांनो, प्रेम बिराडे याचं प्रकरण आपण सगळं जाणून घेतलं आहे. कशामुळं झालं, का झालं, कॉलेजने का नाकारलं, कशामुळं काय जातीवाद चालू आहे बघा या देशात. मी दाखवलंच आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. चला, जय भारत, जय शिवराय, जय भीम. तर SR लाटे या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्रश्न आणि त्याचे उत्तर या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. चला, बाय.